आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान पुढील काही दिवस कायम राहणार। हवामान अभ्यासकांचा अंदाज, बुधवारी आणि गुरुवारी मुंबईचं कमाल तापमान हे 38 अंश सेल्सिअसवर। पुणे शहरासह राज्यामध्ये वाढला उन्हाचा चटका। पुण्यामध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। तापमानाचा पारा सध्या 36.8 अंशांवर। मध्य रेल्वेवरील धीम्या ट्रॅकवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान उद्या 4.5 तासांचा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:20 ते दुपारी 3:45 हा ब्लॉक असेल। सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील। मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणा। निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाच्या उपाययोजनांना गती द्या। महापालिकेतील बैठकीत महापौर रितू तावडे यांचं यंत्रणांना आदेश। ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचं पाडकाम आता छोटे ब्लॉक घेऊन करण्यात येणार। मध्य रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक न घेण्याचा निर्णय। मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या प्रतीक्षेत पाडकाम रेंगाळलं। पुण्यामध्ये नव्या बांधकामासह पुनर्विकास करताना आता 24 ऐवजी 12 तासांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। शहर अभियंता कार्यालयाचा हा प्रस्ताव आला। आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणीला सुरुवात। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये बांधकाम करता येणार। पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी 45,000 कोटींच्या 7 महामार्गांना मंजुरी। यातील 4 कामांचं भूमिपूजन हे येत्या महिनाभरात होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। पुण्यामध्ये घरांची किंमत सरासरी 78 लाखांपर्यंत पोहोचली। मुंबई दिल्लीच्या तुलनेत पुण्याच्या घरांच्या किमतींमध्ये 44% वाढ। वाढीव दरांमुळे पुण्यामध्ये घर घेणाऱ्या सामान्य नागरिकांचा हिरमोड।